नमस्कार मित्रांनो, यशोदा प्रबोधिनीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आज रोजी बुधवार दिनांक 9 तारखे रोजी पुणे कारागृहाचा पेपर झाला आहे पोलीस शिपाईचा, त्याचा ॲनालिसिस आपण आज करणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रत्येक क्वेश्चनचे चांगल्या प्रकारे आन्सर देण्याचा तुम्हाला प्रयत्न करू। द्राक्षांच्या अभ्यासाला काय म्हणतात बघा, द्राक्षांच्या अभ्यासाला व्हिटिकल्चर असे म्हणतात। व्हिटिकल्चर हे द्राक्षांच्या अभ्यास संबंधित आहे। दुसरं काय दिले त्यांनी, सेलिकल्चर। सेलिकल्चर हे रेशीम उद्योगाशी संबंधित आहे। कशाशी? रेशीमशी संबंधित आहे। तिसरं दिले त्यांनी वर्मिकल्चर। वर्मिकल्चर हे गांडुळांमार्फत आपण जे सेंद्रिय शेती करतो त्याच्याशी संबंधित आहे। गांडुळांमार्फत जे आपण सेंद्रिय शेती करतो हे त्याच्याशी संबंधित आहे, याला वर्मिकल्चर असे म्हणतात। सेंद्रिय शेतीमध्ये याचा उपयोग होतो। आणि ग्रिपिकल्चर हा कोणत्याही असा प्रकारचा वर्ड नाही आहे आपल्यामध्ये अस्तित्वामध्ये। एक व्हिटिकल्चर, एक सेरिकल्चर, एक वर्मिकल्चर। तर आपल्या द्राक्ष क्षेत्र काय म्हणतात? व्हिटिकल्चर। दुसरं आहे 9वी ICC चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा जी आत्ताच झाली होती। आपण जी आत्ताच 9वी ICC चॅम्पियन ट्रॉफी खेळली गेली ती कोणी जिंकली? त्याचा स्पॉन्सर होता पाकिस्तान आणि ती आपण फायनल खेळली गेली होती सौदी अरेबियामध्ये आणि ती झाली होती भारत वर्सेस न्यूझीलंड यांच्या दरम्यान फायनल झालेली होती आणि ती जिंकलेली आहे भारताने। कोणी जिंकली आहे? भारताने। इमेज रूपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू सेलिब्रेशन आपला यांचा। भारताने ही ट्रॉफी जिंकलेली आहे। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे जाऊया। दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री कोण आहे बघा। नुकत्याच झालेल्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बीजेपीचा विजय झाला आहे आणि तिथलच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री कितव्या विचारल्या त्यांनी? चौथ्या आहे रेखा गुप्ता। ह्या आतिशी मारल्या या तिसऱ्या आहेत। कितव्या आहेत? या तिसऱ्या आहेत। आणि बासुरी स्वराज यांची जी आई होती सुषमा स्वराज या पहिल्या होत्या। या पहिल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या, महिला मुख्यमंत्री बघा। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे जाऊया। खालीलपैकी कोणता दिवस मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो? मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि तो मिळाला होता 3 ऑक्टोबरला। म्हणून महाराष्ट्र शासनाने 3 ऑक्टोबर या दिवशी मराठी भाषा अभिजात भाषा गौरव दिन साजरा करण्याचं ठरवलेलं आहे। 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन आहे आणि 3 ऑक्टोबर हा मराठी अभिजात भाषा गौरव दिन आहे। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया। सन 2023चा कधीचा? 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे बघा। महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023चा अशोक सराफ यांना मिळालेला आहे। कोणाला? अशोक सराफ यांना मिळालेला आहे। हा 2022चा आशा भोसले यांना मिळाला होता। 2023चा अशोक सराफ यांना मिळालेला आहे आणि 2024चा मिळालेला आहे राम सुतार यांना। कोणा? राम सुतार यांना 2024चा मिळालेला आहे। येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त असेल, लक्षात असू द्या। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे। लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे बघा। लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात आहे। म्हणजे खूप वर्षापूर्वी एक अश्व पडलं होतं याच्यामध्ये बुलढाण्यामध्ये आणि त्याची निर्मिती उल्कापातच्या निर्मितीमुळे बुलढाण्यामध्ये हे निर्माण झालेलं आहे। तुम्हाला इमेज रूपी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येईल। चला समोरच्या क्वेश्चनकडे चालूया। पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्या दिशेला सुरू होते बघा। पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या? वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होते? आता वाररेषा कुठे येते? वाररेषा येते 180 अंशला वाररेषा येते आणि त्याच्या कोणत्या दिशेला सुरू होते? तर त्याच्या पूर्व दिशेला सुरू होते। पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय रेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो? तर वार रेषेच्या पूर्व दिशेला सुरू होतो। बघा वाररेषा कशा प्रकारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू बघा। हा पृथ्वीचा नकाशा आहे आपला पूर्ण। हा आशिया खंड आहे, आफ्रिका आहे, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका, त्यातला हे पॅसिफिक महासागरातून गेलेली आहे वाररेषा। या वाररेषेच्या पूर्वेला दिवस सुरुवात होत असते। चांगल्या प्रकारे समजून घ्या। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे। चौसा ही जात कोणती? चौसा ही जात खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? चौसा ही जात खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर चौसा ही जात आंब्याशी संबंधित आहे। उत्तर प्रदेशमध्ये पिकल्या जाणारा आंबा आहे, आंब्याची जात आहे ही, आणि ही चौसा जात आहे कोणती? आंब्याशी संबंधित आहे। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे। खालीलपैकी कोणता पर्वत वली पर्वत नाही बघा। वली पर्वत कसा असतो? जर 2 पृथ्वीचे भाग एकमेकाला टकरावून जो पर्वत निर्मिती होते आणि त्याच्या वळ्या बनतात म्हणजे एकसारखे पर्वतामागे पर्वत पर्वतामागे पर्वत, याला वली पर्वत असे म्हणतात। तर यातला सातपुडा पर्वत हा वली पर्वत आहे, हिमालय पर्वत हा वली पर्वत आहे आणि अरवली पर्वत हा वली पर्वत आहे। त्यातला हिमालय हा युवा वली पर्वत आहे आणि अमरावती हा सगळ्यात जुना
वली पर्वत आहे, तर यातला खालीलपैकी कोणता नाही असे विचारले त्यांनी. तर खालीलपैकी कोणता नाही आहे, तर रॉकी हा पर्वत वली पर्वत नाही आहे. कोणता नाही आहे, रॉकी हा नाही आहे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. भारताचे स्थान पृथ्वीवर गोलार्धात कुठे आहे. बघा आता भारताचे स्थान पृथ्वीच्या गोलार्धात कुठे आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा हा पृथ्वीचा नकाशा आहे आणि हा इथे चेन्नई, हे बघा चेन्नई दिसतंय का तुम्हाला, हे इथं भारत आहे आणि हे भारताचं स्थान कुठे आहे बघा. बघा हे खालून विषुववृत्त केलेलं आहे, विषुववृत्तच्या उत्तरेला म्हणजे भारत कुठे आहे, उत्तरेला. आणि उत्तरेला आणि त्याच्या साईडला कोणतं आहे, उत्तर आणि पश्चिम साईडला, उत्तर आणि पूर्व साईडला. कुठं, उत्तर आणि पूर्व. तर बघा उत्तर आणि पूर्व हा ऑप्शन कुठं येतोय तो बघा बरं का याच्यापैकी. बघा उत्तर आणि पूर्व हा 2 नंबरचा ऑप्शन आहे, उत्तर आणि पूर्व. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. द राईज ऑफ मराठा पॉवर, द राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला. बघा द राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला आहे, तर हा ग्रंथ लिहिला आहे न्यायमूर्ती रानडे यांनी. यांनी मराठ्यांच्या इतिहासाबद्दल प्रथमतः लेखन केलं होतं. महादेव गोविंदराव रानडे यांनी द राईज ऑफ मराठा पॉवर दाखवलेलं आहे पूर्ण प्रकारे शिवाजी महाराजांपासून तर पेशव्यांपर्यंत, म्हणजे तिसरे इंग्रज मराठा युद्धांपर्यंतचे वर्णन महादेव गोविंद रानडे यांनी याच्यामध्ये केलेलं आहे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना किती टक्के जागा राखीव आहे. बघा 73व्या घटनादुरुस्तीनुसार महाराष्ट्रात सर्वप्रथम 30% जागा राखीव ठेवल्या होत्या, पण नंतर महाराष्ट्र सरकारने त्यात सुधारणा करून 50% जागा राखीव ठेवल्या आहेत. किती, 50% जागा राखीव आहेत महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. किती टक्के, 50%. बघा लोकशाहीचा गाभा म्हणजे काय. बघा लोकशाहीचा गाभा म्हणजे काय. बघा ऑप्शन काय आहे, न्यायालयीन निर्णय हा लोकशाहीचा गाभा आहे का, नाही. राखीव जागांचे धोरण, नाही. सत्तेचे विकेंद्रीकरण, नाही. तर याचा गाभा काय आहे, सर्व मताधिकार, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा गाभा आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला समसमानता आहे मतदानामध्ये. कोणताही गरीब महाग वगैरे यांना कोणाला बघितलं नाही. ज्याचंही वय वर्ष 18+ आहे त्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात. बघा निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात, एक समिती असते. बघा एक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती असते, त्याच्यामध्ये एक कॅबिनेट मंत्री असतो आणि एक विरोधी पक्षनेता असतो. न्यायालयाने मगाशी निर्णय दिला होता का त्यात न्यायाधीश म्हणजे मुख्य न्यायाधीशाचा विचारांचा समावेश करावा, पण तसा कोणताही समावेश आतापर्यंत झालेला नाहीये. त्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ नये याच्यासाठी मोदी सरकारने एक ठराव आणून त्या निर्णयाला विरोध केला आहे. आता सध्या 3 जणांची समिती आहे, त्याच्यामध्ये एक पंतप्रधान येतात, एक कॅबिनेट मंत्री येतात आणि एक विरोधी पक्षनेता येतात लोकसभेमधले. तर ते तिघांची मिळून एक निवडणूक आयुक्ताची शिफारस करतात राष्ट्रपतीला आणि राष्ट्रपती त्याची नेमणूक करते. तर नेमणूक कोण करते, राष्ट्रपती ही त्याची नेमणूक करते. हा करंटचा क्वेश्चन आहे नेमणुकीचा, त्याच्यामुळे आलेला आहे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याचा स्वयंपूर्ण होण्यासाठी काय करण्यात आली. बघा औद्योगिक क्रांती करण्यात आली, त्यासाठी नाही. धवल क्रांती ही दुधासाठी आहे, जलक्रांती ही नाही. तर ही काय आहे, हरित क्रांती. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्य स्वयंपूर्ण होण्यासाठी काय करण्यात आली 60च्या दशकामध्ये, तर हरित क्रांती करण्यात आली. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता. बघा पांढरे सोने म्हणजे काय आहे, कापूस. आणि कापूस कुठे पिकतो सगळ्यात जास्त, यवतमाळमध्ये. तर पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता आहे, यवतमाळ. कोणता आहे, यवतमाळ. बघा 0 मैल कोणत्या शहरात आहे. बघा 0 मैल म्हणजे काय, बघा जिथून ज्या शहरापासून प्रत्येक शहराची मोजणी केली जाते का, म्हणून इथून हा शहर आपल्या देशामध्ये एक 0 मैल म्हणून ठरवलेला आहे. आणि तो ठरवलेला आहे 0 मैल नागपूर. नागपूरपासून पूर्ण देशामध्ये प्रत्येक शहराची मोजणी केली जाते का, हा 0 मैल नागपूरला एक दगड ठेवलेला आहे, तिथं 4 घोडे एक स्तंभ आहे आणि त्याची स्थापना केली ब्रिटिशांनी. आणि तिथून प्रत्येक जागेची मोजणी केली जाते, म्हणजे चेन्नई किती लांब आहे, मुंबई किती लांब आहे, दिल्ली किती लांब आहे. नागपूर हे 0 मैल आहे, म्हणजे मध्य भाग आहे भारताचं. चला तर मग समोरकडे. पृथ्वी 24 तासात किती रेखावृत्तात. बघा रेखावृत्त कसे असतात, बघा असे असतात. ही पृथ्वी असते आणि यांच्यामध्ये रेखावृत्त असतात असे. आणि रेखावृत्त पृथ्वी 24 तासात किती फिरते, तर किती रेखावृत्त असतात एकूण 180 एका साईडला असतात आणि दुसऱ्या साईडला 180 असतात. तर एकूण किती होतात, 360. तर पृथ्वी किती फिरते, पूर्ण 360 रेखावृत्तात फिरते. किती फिरते, 360 रेखावृत्तात फिरते. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. विज्ञानाशी संबंधित आहे. जूल हे एकक कशाचे आहे. बघा जूल हे एकक ऊर्जाचे आहे. कशाचे, ऊर्जाचे. जूल हे एकक कशाचे आहे, तर ते ऊर्जाचे आहे. चला मग समोरच्या क्वेश्चनकडे. बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे. बघा बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. आधुनिक आवर्ती सारणीत अधातू कोणत्या खंडात येतो, तर आधुनिक आवर्ती सारणीत अधातू येतो
पी खंडामध्ये बघा तुम्हाला अधातू कशा प्रकारे तो सांगण्याचा प्रयत्न करू. बघा ही आधुनिक आवर्त सारणी आहे आणि याच्यामध्ये त्यांनी अधातू विचारलाय. बघा हे मध्यभागी इकडे धातू वगैरे येतात आणि अधातू हे त्याच्या उजव्या साईडला येतात आणि उजव्या साईडला हा पी खंड आहे. बघा पी ब्लॉक दिसतोय का तुम्हाला, पी खंडात येतात. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. अल्क धातूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या किती असते. बघा अल्क धातू कुठे येतो, बघा अल्क धातू. बघा याच्यामध्ये कक्षा प्रत्येक तुम्हाला आता परत पिरियडिक टेबल दाखवतो. बघा जी 1 नंबरची लाईन आहे का त्यांचा पूर्ण इलेक्ट्रॉनची संख्या एक पहिल्याच लाईनमध्ये संपते. तर बघा इथं काय सांगितलं नाही, अल्क धातूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या किती असते. तर बघा हा अल्क धातूचा ग्रुप आहे पहिली लाईन आणि याच्यामध्ये किती येते, 1 येते. किती, 1. इलेक्ट्रॉनची संख्या किती येते बाह्यतम मध्ये, यांच्या पूर्ण याच्यामध्ये जो पहिला जो ब्लॉक येतो त्याच्यामध्ये पूर्ण याच्यामध्ये शेवटची संख्या येते ती 1 येते. हा पूर्ण ब्लॉक बघा तुम्ही, हा जो पहिला पूर्ण ब्लॉक येतोय याच्याची बाह्यतम कक्षा असते त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. बाह्यतम कक्षेमध्ये किती, 1 इलेक्ट्रॉनची संख्या असते या पूर्ण याच्यामध्ये. चला तर मग तुम्हाला हे समजलं असेल. समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील पुणे करार म्हणजे येरवडा करार हा कोणत्या जेलमध्ये झाला होता. पुणे करार म्हणजे येरवडा करार म्हणजे कोणत्या जेलमध्ये झाला असेल तर तो येरवडा जेलमध्ये झाला आहे. कुठे झाला आहे, येरवडा जेलमध्ये पुणे इथे झालेला आहे. आणि तो त्याची तारीखही लक्षात असू द्या, तुम्हाला वेगवेगळ्या पेपरमध्ये त्याची तारीखही विचारलं जाईल. तर त्याची तारीख आहे 24 सप्टेंबर 1932. किती तारीख आहे त्याची, 24 सप्टेंबर 1932. आणि हा झाला होता महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्या दरम्यान. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. भारतातील सर्वात मोठा जेल खालीलपैकी कोणते आहे. बघा भारतातील सर्वात मोठं जेल कुठे आहे तर ते हे दिल्ली या ठिकाणी तिहार जेल. तिहार जेल हे भारतातील सगळ्यात मोठं जेल आहे. जेवढे पण समजा VIP ज्या अटक होतात ते सगळ्यांना तिहारमध्ये काढवतात कारण का तिथे वेगवेगळे सेल्स आहे आणि ते सगळ्यात मोठं जेल आहे. चला तर मग शेवटचा क्वेश्चन आहे GSचा. पुणे कारागृहाचा पेपर बघतोय आपण आणि हा पेपर आजचा पेपर आहे आणि आजचा शेवटचा क्वेश्चन आहे बघा GSचा. महाराष्ट्राचे कारागृह विभाग मंत्रालय कोणत्या विभागांतर्गत येते. बघा पोलीस प्रशासन आणि कोणतेही गोपनीय खाते हे सगळे खाते गृह विभागांतर्गत येतात. कोणत्या येतात, गृह विभागांतर्गत येतात. चला तर मग तुम्हाला पुणे कारागृहाचा GS कशा प्रकारे वाटलं आणि तुम्हाला कोणत्या क्वेश्चनमध्ये जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आपण त्याच्या आन्सरबद्दल विचार करू. पण 25चे 25 आन्सर आपण एकदम करेक्टली दिलेले आहेत. आन्सर की त्यात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही याची आपण शाश्वती घेतलेली आहे. तर दुसरं लेक्चर आपलं हे मराठीवर असेल. मराठी व्याकरण तुम्हाला लगेच दुसरं लेक्चर अपलोड केलं जाईल थोड्या वेळानंतर. आणि तिसरं लेक्चर हे आपलं गणिताशी संबंधित असेल. म्हणजे आपण पुणे कारागृह ग्रामीणचा पूर्ण ॲनालिसिस करणार आहोत 100 क्वेश्चनचा. चला तर मग धन्यवाद.